परिषदेचा माझी कार्तिक दराडे आपला सादरीकरणाचा वेळ सुरू होतोय आता। सगळ्यांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। मित्रांनो, आजचा काळ माणसाच्या अस्तित्वाला कॅलेंडरच्या तारखांमध्ये कैद करणारा सापळा आहे। म्हणजे एका बाजूला डोक्यामध्ये उद्याच्या चिंतेचे हिशोब मांडले जातात, तर अगदी त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आपल्या डोक्यामध्ये वेगळेच विचार थैमान घालत असतात। पण अशा वेळी आपण नेमकं कोणासाठी जगतोय आणि काय साध्य करतोय याचा आपल्याला भानच राहत नाही। आणि अगदी त्यावेळी हे जग काय करत असतं, तर हे जग माणसाच्या कर्तृत्वाला, माणसाच्या पगाराच्या आकड्यावरून मोजण्याचं काम करतं। माणसाच्या जगण्याला उपभोगाच्या वस्तूंच्या संदर्भातून आजमावून पाहायला लागतं। अशा वेळी माणूस कुटुंबाच्या उबदार बोलण्याच्या संवादाच्या गर्दीतून दुसऱ्या बाजूला हप्त्यांच्या चक्रव्यूहात अडकायला लागतो ना, तेव्हा खरं तर जगण्याच्या संवेदनांचा निचरा होत असतो। पण मित्रांनो, या सगळ्या व्यवहारांच्या गणितांच्या रेट्यामध्ये आपण आपल्या जगण्यातला नेमका निरागसपणा, नेमका नाजूकपणा किंवा सहजपणा गमावतो की काय, याचा विचार करताना हृदयाच्या कुठल्याशा कोपऱ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ठामपणे वाटते की एक वेळ या आयुष्यामध्ये थोडं यश आपल्याला कमी मिळालं तरीही चालेल, पण आपला आनंद आपण गमावता कामा नये। आणि याचा विचार करताना आपल्याला लक्षात येतं की आपण या पृथ्वी तलावर फक्त बँक बॅलन्स वाढवण्यासाठी जन्माला आलेलो नाही, तर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन आनंदाचे क्षण पेरण्यासाठी जन्माला आले आहोत। अगदी हाच विचार घेऊन तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे। नमस्कार, सांकेतिक कोड क्रमांक 27 कार्तिक ज्ञानेश्वर दराडे विषय मांडतोय, चला जगूया आनंदानं। मित्रांनो, खरं तर जगणं मला ही सर्वश्रेष्ठ कला वाटते। ही कला खरं तर अंगभूतच असते। म्हणजे एखाद्या यंत्रानं आपण ती कला कुणाला शिकवू शकत नाही किंवा कुठल्याही विशिष्ट पद्धतीनं आपण ती कला मिळवू शकत नाही। म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास हा जीवन असतो, पण त्या जीवनातून आपण जे निर्माण करतो ते खऱ्या अर्थानं जगणं असतं। मित्रांनो, या जगण्याच्या परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळ्याच असतात। म्हणजे एखाद्या 25ल्या मुलाला भरघोस पगाराची नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत राहणं हे जगणं वाटतं, पण एखाद्या कलाकाराला रात्रंदिवस स्वतःच्या कलेची साधना करत राहणं हे जगणं वाटतं। पण काही ना काही निर्माण करत राहणारी, सातत्यानं सृजनाचे स्रोत शोधत राहणारी, हवं तेच करू पाहणारी किंवा आयुष्यात आयुष्य जे काही मिळाले त्याच्यामध्ये अनेक वाटात चोकाळत राहणारी लोक खऱ्या अर्थानं जगण्याची निदर्शक असतात। आणि या जगण्याला जेव्हा आनंदाची जोड मिळते तेव्हा आयुष्य उलगडत जातं आणि सामान्य आयुष्य आपल्याला असामान्य भासू लागतं। मित्रांनो, मुळात चला आनंदानं जगूया हे वाक्य कुणासाठी एखादी प्रेरणा वाटू शकतं, प्रेरणादायी कवितेतली बळ वाटू शकतं किंवा एखाद्याची वैयक्तिक भूमिका वाटू शकते। पण मला वाटतं चला आनंदानं जगूया ही एखाद्या समूहानं, एखाद्या नेतृत्वानं दिलेली क्रांतिकारी घोषणा, क्रांतिकारी चळवळ किंवा क्रांतिकारी स्वप्न असू शकतं। किंवा कारण कृष्णवर्णियांना रंगभेदाविरोधी चळवळीमध्ये उतरण्यासाठी हाक देणारे नेल्सन मंडेलांची हाक असेल, किंवा इथल्या अस्पृश्यांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणून हाक दिलेली बाबासाहेबांची ही हाक असेल, किंवा दुसऱ्या बाजूला इथल्या गोरगरीब वंचित मुलांना शिक्षणाचं स्वप्न पाहता यावं म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचं पाहिलेलं स्वप्न असेल, किंवा कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाचं जगणं जगता यावं म्हणून बाबा आमटेंनी पाहिलेलं आनंदवनाचं स्वप्न असेल, किंवा इतकंच नाही तर स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतरही जेव्हा या समाजामध्ये दलितांवर अत्याचार होत होते तेव्हा त्यांना आनंदानं जगता यावं म्हणून नामदेव ढसाळांनी फोडलेली दलित पॅंथर नावाची डरकाळी असेल। ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या भूमिका, या सगळे स्वप्न खऱ्या अर्थानं आनंदाच्या जगण्यासाठी होते। तर मित्रांनो, आपल्याला आनंदानं जगायचे किंवा आनंदानं जगूया ही म्हणण्याची वेळ काय येते याचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की एका बाजूला सकाळी चहाचा घोट घाईत घेत असताना दुसऱ्या बाजूला डेडलाईन्स पूर्ण करण्यामध्ये आपण आयुष्याचा लिलाव करतोय। एका ठिकाणी आपल्या वयस्कर आई वडिलांच्या डोळ्यातल्या अपेक्षा आपल्याला दिसणं बंद झाल्या, पण अगदी त्याच वेळी आपल्या जोडीदाराला अपेक्षित असलेले दोन प्रेमाचे शब्द आपण बोलू शकत नाही। कित्येक महागड्या गोष्टी आज आपण विकत घेतोय, पण त्या गोष्टी, त्या सुविधा वापरण्यासाठीचा वेळ आपल्याकडे नाहीये। ऑर्गॅनिक जेवण शोधण्यासाठी आपण कित्येक हॉटेलांमध्ये खर्च करतोय, पण आपल्या अंगणात असलेल्या कढीपत्त्याच्या आणि तुळशीच्या पानाची चव आपण विसरत चाललोय। एका बाजूला 10 बाय 10च्या रूम मध्ये, जिम मध्ये घाम घालण्यामध्ये आपण आपला वेळ घालतोय, पण अगदी त्याच वेळी शेतीच्या मातीचा सुगंध आपण विसरत चाललोय। मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सोबत होतंय काय, तर आपण रस्ता चुकलेल्यांना रस्ता दाखवण्याची आपल्याकडे संस्कृती आहे, पण आपल्याच मोबाईल मध्ये पाहून आपल्या जीवनाचा रस्ता स्वार्थीपणे पाहत जाण्याची वृत्ती आपल्यामध्ये रुजू होत चालली आहे। आणि याही पुढे जाऊन विषयाचा विचार करायचा झाल्यास आपल्याला दिसायला लागेल
हॅपीनेस इंडेक्स मधला क्रमांक असेल, वाढत चाललेली गरिबी, वाढत चाललेली असमानता, वाढत चाललेली बेकारी, वाढत चाललेली बेरोजगारी असेल, खराब होत चाललेला निसर्ग असेल, खराब होत चाललेलं मानसिक आरोग्य असेल आणि या सगळ्या चक्रव्यूहातून निर्माण होणारं वाढत चाललेलं आत्महत्येचं प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला ठामपणे सांगायला लागतात की आपल्यावर वेळ आली, चला जगूया आनंदानं म्हणण्याची. पण मित्रांनो, चला जगूया आनंदानं म्हणणं आपण सहजपणे म्हणू शकतो, पण आनंदानं जगणं खरंच इतकं सोपं असतं का? कारण इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बदल्यांमध्ये जेव्हा इथल्या आदिवासींच्या जमिनी इथल्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जातात, तेव्हा त्या आदिवासींना आपण कसं शिकवायचं? चला जगूया आनंदानं. मित्रांनो, अगदी त्याच वेळी उन्नाव, आर्जिकर मेडिकल कॉलेज, अंकिता भंडारी, निर्भया या सगळ्यांमधल्या बलात्कार पीडितांच्या आई वडिलांना आपण कसं सांगायचं? चला जगूया आनंदानं. अगदी त्याच वेळी आपण त्या लोकांना कसं सांगायचं ज्यांना कित्येक वर्ष इथे न्याय मिळाला नाही? त्या लोकांना आपण कसं सांगायचं? चला जगूया आनंदानं. खरं तर आनंदानं जगण्याचा हक्क इथल्या प्रत्येक घटकाला असतो, पण एका बाजूला अरावली आणि तपोवनची आपण कत्तल करतो, तेव्हा इथल्या निसर्गाला आपण आनंदानं राहू देणार आहोत का? याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. अगदी त्यावेळी विषयाचा विचार करताना आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये आपल्या देशात होते काय? तर आपल्या देशात आनंदाच्या जागी आपण स्वार्थाच्या मागे लागत आहोत आणि या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की फक्त चला जगूया आनंदानं म्हणणं खरंच गरजेचं नसतं. त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आनंदासाठी असते, ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, करुणा आणि प्रेम सुद्धा खरं तर आनंदानं जगण्यासाठी महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आनंदानं जगणं आपण सहज म्हणलं तरी आपण खरंच आपल्याला आनंद सहज मिळणार आहे का? आपल्या देशामध्ये आरसीबी नावाची टीम आयपीएल खेळते. ती आयपीएल खेळत असताना कित्येक वर्ष तिला लढत राहावं लागलं, खेळत राहावं लागलं आणि कित्येक वर्षाच्या पराभवानंतर 16-17 वर्षानंतर आज जाऊन तिला खरं तर चषक जिंकता आला. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला आनंद मिळतो. म्हणून चला जगूया आनंदानं म्हणणं हे सोपं नसतं. पण मित्रांनो, खरं तर चला जगूया आनंदानं म्हणत असताना हे आनंद इथल्या प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि मिळालेला असताना तो आनंद मिळावा म्हणून आपण पुन्हा कोणती भूमिका घेतली पाहिजे याचा विचार करताना लक्षात येतं की इथल्या एखाद्या स्पर्धा परीक्षा हरलेल्या मुलाला आयुष्य हरल्यासारखं वाटू नये ना, म्हणून इथल्या आई वडिलांनी ती भूमिका घेतली पाहिजे. अनाथ मुलांसाठी, सिंधुताई सपकाळांसारखी भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे आणि अगदी त्याच वेळी इथल्या प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून न्यायालयांनी चला जगूया आनंदानं म्हणून भूमिका घेता आली पाहिजे. तर मित्रांनो, अनंत राऊत अतिशय सुंदर म्हणतात की आयुष्याच्या संध्याकाळी नवासारखं व्हावं, जाता जाता दुःखालाही हसणं शिकवून जावं. त्या नवासारखं होताना हसणं आपल्याला शिकवता यावं आणि आनंदानं जगूया म्हणण्यापेक्षा आनंदानं जगूया म्हणण्यापेक्षा समाधानाने जगूया ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. आणि हे बक्षीस खरं तर आजच्या वक्तृत्व स्पर्धेची बक्षीस आपल्याला आनंद देऊ शकतात, पण ते आनंद आपल्या सगळ्यांना मिळेलच असं नाही. म्हणून खरं तर आपल्याला हे वक्तृत्व स्पर्धा करत असताना आपला विषय आपल्याला न्यायाने मांडता यावा आणि त्या आपल्याला विषयाला न्याय दिल्याचं आपल्याला समाधान मिळावं. ते समाधान इथल्या प्रत्येकाला मिळावं आणि काळाच्या एका टप्प्यावर आपण सगळ्यांनी अभिमानानं म्हणावं की चला जगूया समाधानानं. ते आपल्याला म्हणता यावं, ते आपण म्हणू इतकाच माफक आशावाद